हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले, असिस्टंट प्रोफेसर इन गोखले कॉलेज कोल्हापूर. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेट हा टॉपिक स्टार्ट केलेला, ठीक आहे, आणि त्याचे टाईप्स बघितलेले. आता त्यानंतरचे टाईप्स आपण बघूया. फर्स्ट पॉईंट आहे वेन डायग्रॅम. ओके, द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट इज कॉल्ड वेन डायग्रॅम. म्हणजे एखाद्या सेटचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करणं ह्याला म्हणतात वेन डायग्रॅम, ठीक आहे. Generally, the geometrical closed figure are used to represent the set like circle, triangle, rectangle, which are known as Venn diagram. Okay, and are named after the English logician John Venn. ठीक है. In the Venn diagram, the elements of the sets are shown in their respective figures. ठीक है. आता हा ओवल शेप आपण काढला आहे, त्यामध्ये इलेमेंट्स कोणते आहेत 1 2 3, म्हणजे एका सेटमध्ये 1 2 3 हे इलेमेंट्स आहेत जे आपण असे रिप्रेझेंट केलेले, ठीक आहे. आता हा रेक्टँगल काढला आहे ABCDEF, हा ट्रायंगल काढला आहे 4 5 6, ठीक आहे. आता सेटचं रिप्रेझेंटेशन कसं करणार आपण? सपोज आपल्याला एक सेट ए दाखवायचा आहे, तो आपण इथं सर्कलनं डिनोट केला आहे, सेट ए, ठीक आहे. आता आपल्याला दाखवायचा आहे ए प्रॉपरली कंटेंट बी, असा आहे. फक्त सबसेट नाही आहे, तो प्रॉपर सबसेट दाखवायचा आहे आपल्याला. ओके, म्हणजेच ए हा बीचा प्रॉपर सबसेट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण काय करणार, आधी बी हा सेट काढून घेणार, जो मोठा सर्कल आहे तो बी, आणि प्रॉपरली कंटेन म्हणजे काय, तो कम्प्लिटली त्याच्या आतमध्ये असेल, ठीक आहे, प्रॉपर सबसेट. मग त्याच्यामध्ये एक छोटा गोल आपण काढला आहे, त्याला रिप्रेझेंट केलं आहे सेट ए, ठीक आहे. मग ही डायग्रॅम कशाची झाली? ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी, ठीक आहे. नेक्स्ट बघा, बी इज प्रॉपर सबसेट ऑफ ए. बी इज प्रॉपर सबसेट ऑफ ए, म्हणजे आपण इथं आता मोठा सेट कोणता घेणार? ए हा घेणार, कारण बी हा एचा प्रॉपर सबसेट आहे आणि बी कुठे येणार? एच्या मध्ये येईल, ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऑपरेशन ऑन सेट्स. फर्स्ट पॉईंट आहे युनियन ऑफ सेट्स, ठीक आहे. इफ ए अँड बी आर टू सेट्स, देन union of set A and B is the set of all elements which are in A or in B or to both of them, ठीक है. and it is denoted by A union B. कॅपिटल युनी डिनोट करतोय आपण युनियन, ठीक आहे. आणि त्यामध्ये इलेमेंट्स कोणते कोणते असतात? ए युनियन बी मध्ये ए मधले पण इलेमेंट्स असतात, बी मधले पण इलेमेंट्स असतात, आणि त्यांच्यातले कॉमन इलेमेंट्स पण असतात, ठीक आहे. सो काय येईल मॅथमॅटिकली? ए युनियन बी हा सेट आपण कसा रिप्रेझेंट करू शकतोय? कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी, ठीक आहे. म्हणजेच ए युनियन बी मध्ये ए मधले पण इलेमेंट्स असतात आणि बी मधले पण इलेमेंट्स असतात, ठीक आहे. आता एक्झाम्पलनी क्लिअर होईल. एक्झाम्पल बघा, ए हा सेट दिला आपल्याला ABCDE, आणि बी या सेटमध्ये इलेमेंट्स कोणते आहेत? FGHI. आता आपल्याला ए युनियन बी काढायचं आहे. मग काय येतील? ए युनियन बीमध्ये ए मधले पण इलेमेंट्स येतील आणि बी मधले पण इलेमेंट्स येतील, म्हणजेच काय येतील? ABCDEFGHI, ठीक आहे. आणि त्याची वेन डायग्रॅम आपण कशी काढणार? पहिला फक्त आपण हा जो फुल रेक्टँगल काढला आहे तो काय झाला? युनिव्हर्सल सेट बघितला आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे, जो सगळ्यात मोठा असतो आणि सगळे सेट हे त्याच्यामध्ये असतात, ठीक आहे. मग आपण जो फुल मोठा रेक्टँगल काढला आहे त्याला यू हे नाव दिलं आहे, म्हणजेच काय, तो युनिव्हर्सल सेट, आणि त्याच्यामध्ये ए हा एक सेट काढला आहे तुम्ही बघू शकता, आणि बी हा एक सेट काढला आहे, ठीक आहे. मग आता आपल्याला ए युनियन बी रिप्रेझेंट करायचं. ते आपण कसं रिप्रेझेंट करणार? एक मोठा रेक्टँगल घेणार जो युनिव्हर्सल सेट असेल, आणि त्याच्यामध्ये ए युनियन बी हे एकमेकांच्यात इंटरसेक्ट केलेले आपण सेट दाखवणार. म्हणजेच काय, ए युनियन बी मध्ये काय असते? ए मधले पण इलेमेंट्स असतात आणि बी मधले पण इलेमेंट्स असतात, म्हणून आपण हे असं रिप्रेझेंट केलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट आता युनियनच्या प्रॉपर्टीज बघूया आपण. फर्स्ट प्रॉपर्टी आहे ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. म्हणजे काय, युनियनसाठी सेट इंटरचेंज केले तरी त्याची व्हॅल्यू सेमच राहते, आणि या फर्स्ट प्रॉपर्टीचं नाव आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच काय, युनियनची असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ए युनियन बी ब्रॅकेट युनियन ऑफ सी इज इक्वल टू ए युनियन ब्रॅकेट बी युनियन सी. आता इथं दोन्हीकडे युनियनच आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये. तसं जर असेल तर आपण ब्रॅकेट
चेंज करू शकतो, त्याची प्लेसमेंट चेंज करू शकतो, ठीक आहे. त्याला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे आयडेंटिटी प्रॉपर्टी. आयडेंटिटी प्रॉपर्टी बघा, ए युनियन ऑफ फाय. युनियनमध्ये कायम लक्षात ठेवायचं, दोन सेटचा युनियन म्हणजे त्या दोन्हीमधला मोठा सेट घ्यायचा कायम, ठीक आहे. फाय आणि म्हणजे एम्प्टी सेट आणि युनिव्हर्सल सेटच्या बाबतीत सांगाली आहे मी. आता ए युनियन विथ फाय. फाय काय असते, एम्प्टी सेट असते. मग त्यांचं युनियन म्हणजेच काय मिळेल आपल्याला, युनियनमध्ये मोठा सेट घ्यायचा आणि इंटरसेक्शनमध्ये छोटा सेट घ्यायचा. मग ए मोठा आहे की एम्प्टी सेट, ए मोठा आहे, त्यामुळे आन्सर काय येईल ए. आणि ही काय आहे, ह्याला म्हणायचं आयडेंटिटी प्रॉपर्टी, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आयडम्पोटेंट लॉ. म्हणजे त्या सेटचं युनियन त्याच सेट बरोबर घ्यायचं. मग काय येईल आन्सर, ए युनियन एचं ए येईल, ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ प्रॉपर्टी आहे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए मधले एलिमेंट सोडून बाकीचे सगळे एलिमेंट, ठीक आहे. मग एचे एलिमेंट प्लस बाकीचे सगळे एलिमेंट, मग टोटल काय येईल आन्सर, यू येईल, युनिव्हर्सल सेट, ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, इफ ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी देन ए युनियन बीचा आन्सर काय येईल, काय दिलं आपल्याला, ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी दिलं आहे. आणि युनियनमध्ये मी काय म्हटलं तुम्हाला, सगळ्यात मोठा सेट हेच त्याचा आन्सर असते. आता ए प्रॉपर सबसेट ऑफ बी मध्ये मोठा सेट कोणता आहे, बी, त्यामुळे आन्सर काय आलं, बी आलं, ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी, युनिव्हर्सल सेट युनियन ऑफ युनिव्हर्सल सेट विथ युनियन ए. मग काय येईल आन्सर, आता युनिव्हर्सल सेट मोठा आहे का ए मोठा आहे, युनिव्हर्सल सेट मोठा, त्यामुळे आन्सर काय आलं, यू आलं, ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, ए इज प्रॉपरली कंटेंड इन ए युनियन बी. आपल्याला माहिती आहे ए युनियन, आता ए आणि ए युनियन बी मध्ये मोठा सेट कोणता येणार, ए युनियन विथ बी येणार. कारण ए युनियन बी मध्ये ए मधले पण एलिमेंट असतात आणि बी मधले पण एलिमेंट असतात, म्हणून आपण कसं लिहू शकतो, ए इज प्रॉपर सबसेट ऑफ ए युनियन बी अँड बी इज प्रॉपर सबसेट ऑफ ए युनियन बी, ठीक आहे. एक्झाम्पल बघा, इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4, बी इज इक्वल टू 4 5 6 8 9, देन फाइंड ए युनियन बी. आता ए युनियन बी मध्ये काय येतील, ए मधले पण एलिमेंट्स येतील आणि बी मधले पण एलिमेंट्स येतील, म्हणजेच काय येईल 1 2 3 4 5 6 8 9, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर लेस दॅन 10 and b is equal to x such that x belongs to set of natural number and x is factor of 8, then find a union b, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला हा सेट आधी, या सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स येतील ते आधी आपल्याला बघायला लागेल. मग सेट एमध्ये काय कोणते एलिमेंट्स येतील, एक्स इज अ प्राईम नंबर लेस दॅन 10. प्राईम नंबरची डेफिनेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली, काय असती, त्या नंबरला एकतर एकनी भाग झाला पाहिजे किंवा त्या स्वतःनी ते डिवाईड, एकतर तो नंबर एकनी डिव्हिजिबल पाहिजे किंवा त्या स्वतः त्या नंबरने डिव्हिजिबल पाहिजे, म्हणजे त्याला दोनच फॅक्टर्स येतात, ठीक आहे. मग असे किती प्राईम नंबर येतात लेस दॅन 10मध्ये, 2 3 5 आणि 7, ठीक आहे. आणि सेट बी काय येईल, फॅक्टर ऑफ 8 काय असतात ते 1 2 4 आणि 8. आता त्यांचे युनियन काय येतील, दोन्हीमधले एलिमेंट्स घ्यायचे, 1 2 3 4 5 7 8, ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघा, लेट ए इज इक्वल टू सेट एक्स सच दॅट एक्स इज पॉझिटिव्ह इंटीजर अँड सेट बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज निगेटिव्ह इंटीजर, देन ए युनियन बी काय येईल. आता इंटीजरचे 3 प्रकार असतात, ठीक आहे. एक पॉझिटिव्ह इंटीजर, एक निगेटिव्ह इंटीजर आणि एक झिरो इंटीजर, ओके. झिरो इंटीजर म्हणजे स्वतः झिरो, ठीक आहे. देन ए युनियन बी, ह्याचा आन्सर काय येईल, एक्स सच दॅट एक्स इज अन इंटीजर अँड एक्स नॉट इक्वल टू 0. आता ए आणि बीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दिले, टोटल मिळून सगळे इंटीजर्स यात आहेत, फक्त झिरो इंटीजर नाही आहे, म्हणून या सेटमध्ये ॲड काय झालं, अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन बघा, इंटरसेक्शन ऑफ सेट्स, ठीक आहे. द इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स ए अँड बी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर बोथ इन ए अँड बी अँड इट इज डिनोटेड बाय, इथं युनियनला आपण कॅपिटल यू घेतो, तो इंटरसेक्शनला आपण अपोजिट यू घ्यायचा, ठीक आहे.
बाय ए इंटरसेक्शन बी. तर तुम्ही बघू शकता असं आपण डिनोट करतो आहे. आता ए युनियन बीमध्ये आपण काय करत होतो, एमधले पण इलिमेंट्स घेत होतो आणि बीमधले पण इलिमेंट्स घेत होतो. पण ए इंटरसेक्शन बीमध्ये आपण काय करणार, दोन्हीमधले फक्त कॉमन इलिमेंट्स फक्त घेणार. ठीक आहे. मग काय येईल, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू सेट काय येईल, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे जे इलिमेंट्स दोन्हीमध्ये कॉमन आहेत तेच इलिमेंट इंटरसेक्शनमध्ये येतील. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, इफ सेट ए इज इक्वल टू ए बी सी डी अँड सेट बी इज इक्वल टू बी डी ई एफ जी, देन ए इंटरसेक्शन बी काय येईल, दोन्हीमधले कॉमन इलिमेंट, दोनच इलिमेंट कॉमन आहेत बी आणि डी. ओके. मग काय येईल, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू सेट बी आणि डी. ठीक आहे. आता वेन डायग्रॅम बघा, हा रेक्टँगल आपण मांडला आहे युनिव्हर्सल सेट आणि दोन सेट दाखवलेत, सेट ए आणि सेट बी. मग आता ए इंटरसेक्शन बी कसं दाखवणार आपण वेन डायग्रॅमनी, एक आपण रेक्टँगल युनिव्हर्सल सेट काढणार, दोन सेट एकमेकांच्यात इंटरसेक्ट करणार आणि त्यातला जो आपला आन्सर आहे ए इंटरसेक्शन बी त्याला आपण शेड, तो रिजन फक्त आपण शेड करणार. ठीक आहे. ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय, दोन्हीमधले कॉमन इलिमेंट्स, फक्त कॉमन इलिमेंट्स. मग काय येईल, कोणता पोर्शन येईल, हा मिडल पोर्शन येईल ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. ती झाली ए इंटरसेक्शन बीची वेन डायग्रॅम. आता आपण इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज बघूया, जसं आपण युनियनच्या बघितल्या तशा. फर्स्ट प्रॉपर्टी काय होती, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. मग काय येईल, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए, म्हणजे सेट्स इंटरचेंज केले तरी व्हॅल्यू सेम राहते. नेक्स्ट असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन ब्रॅकेट ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन विथ सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी, म्हणजे आपण ब्रॅकेट कुठं पण घालू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट आयडेंटिटी प्रॉपर्टी होती, मग ए आणि फायचं आपण इंटरसेक्शन घेणार. आता युनियनमध्ये आपण मोठा सेट चूज करत होतो, इंटरसेक्शनमध्ये आपण छोटा सेट चूज करणार. मग फाय आणि एमध्ये छोटा सेट कोणता येणार, ऑब्वियसली एम्प्टी सेट. मग काय येईल, फाय इंटरसेक्शन एचा आन्सर फाय. नेक्स्ट आयडम्पोटेंट लॉ, म्हणजे त्या सेटचं इंटरसेक्शन त्याच सेट बरोबर आपण घेणार. काय येईल मग, ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. मग त्याचा आन्सर काय येईल, ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. दोन्हीमध्ये काहीच कॉमन नाही आहे, ए हा कम्प्लीट वेगळा आहे आणि ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए मधले इलिमेंट सोडून बाकीचं सगळं, म्हणजे काहीच कॉमन नाही आहे, म्हणजे काय येईल, आन्सर फाय येईल, एम्प्टी सेट. ठीक आहे. सिक्स्थ प्रॉपर्टी बघा, इफ ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी, ह्याचा आन्सर काय येईल, इंटरसेक्शनमध्ये आपण छोटा सेट घेणार, काय येईल, आन्सर ए येईल. ठीक आहे. सेवन्थ प्रॉपर्टी, युनिव्हर्सल सेट इंटरसेक्शन ऑफ ए. आता युनिव्हर्सल सेट मोठा आहे, ए हा सेट छोटा आहे. ठीक आहे. त्यांचं इंटरसेक्शन घ्यायचं म्हणजे आन्सर काय येईल, छोटा सेट, म्हणजेच काय येईल, ए येईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा 8, ए इंटरसेक्शन बी इज प्रॉपर सबसेट ऑफ ए अँड ए इंटरसेक्शन बी इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. ठीक आहे. हे आपल्याला माहितीच आहे. ए इंटरसेक्शन बी आणि ए मध्ये छोटा सेट कोणता येईल, ए इंटरसेक्शन बी हा येईल. ठीक आहे. आणि ए इंटरसेक्शन बी इज प्रॉपरली कंटेंड इन बी. ठीक आहे. बाय डायग्रॅम आपण बघू शकतो, वेन डायग्रॅमवरून हे आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा लॉ बघा काय असतोय, असोसिएटिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय होतं, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी होतं, म्हणजे दोन्हीकडे इंटरसेक्शन होतं. मग आपण फक्त ब्रॅकेट चेंज करून, ब्रॅकेटची प्लेसमेंट चेंज करून ते आन्सर लिहित होतो. पण इथं काय आहे, ब्रॅकेटच्या बाहेर इंटरसेक्शन आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये युनियन आहे, म्हणजे हा काय झाला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. ठीक आहे. मग ह्याचा आन्सर काय येईल, ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेटमध्ये ए इंटरसेक्शन बी युनियन विथ ए इंटरसेक्शन सी, म्हणजे हे ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केले. ठीक आहे. आणि ए युनियन बी इंटरसेक्शन सी, ह्याचा आन्सर काय येईल, ए युनियन विथ बी इंटरसेक्शन ए युनियन विथ सी. हा काय झाला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, सेट ए आपल्याला दिला आहे 1 3 5 7 9 आणि सेट बी काय दिला आहे 1 2 3 4 5 6 7 8. फाइंड ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बीमध्ये काय असतात, दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स. मग आन्सर काय येईल, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1 3 5 अँड
7. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजेच एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर, एक्स इज अ फॅक्टर ऑफ 12. ठीक आहे. आणि सेट बी काय आहे, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स इज अ फॅक्टर ऑफ 18. देन फाइंड ए इंटरसेक्शन बी. आधी आपल्याला ए आणि बी मधले एलिमेंट्स काय आहेत ते शोधावे लागतील. मग ॲन्सरमध्ये काय येणार, सेट एमध्ये काय एलिमेंट्स येतील, फॅक्टर्स ऑफ 12. कोणते कोणते आहेत 12चे फॅक्टर, 1 2 3 4 6 12. ठीक आहे. म्हणजे ज्या नंबर्सनी आपण ज्या नंबर्सनी 12 हा डिव्हिजिबल होतो आहे ते नंबर्स घेणार. ठीक आहे. आणि बीमध्ये काय येतील, फॅक्टर्स ऑफ 18 येतील. म्हणजे काय येतील, 1 2 3 6 9 18. मग ए इंटरसेक्शन बी काय मिळेल आपल्याला, दोन्हीमधले कॉमन एलिमेंट्स काय येतील, 1 2 3 अँड 6. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन बघा, डिफरन्स ऑफ सेट्स. द डिफरन्स ऑफ सेट्स ए अँड बी is the set of elements which are in A but not in B and it is denoted by A minus B. आता A minus B म्हणजेच काय, आता इथं बघू शकता एचं साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि बीचं साईन काय आहे, निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह हे इनविजिबल आहे. ठीक आहे. म्हणजे प्लस ए मायनस बी म्हणजे काय आलं, त्या सेटमध्ये जे पॉझिटिव्ह आहेत त्या सेटमधले एलिमेंट्स आहेत आणि निगेटिव्ह आहेत ते मायनस करायचे. म्हणजेच काय, प्लस ए मायनस बी म्हणजे काय, त्या सेटमध्ये एमधले एलिमेंट्स आहेत पण बीमधले एलिमेंट्स नाही आहेत. इन शॉर्ट. ठीक आहे. कळलं तुम्हाला, ए मायनस बी मध्ये काय येतील, एमधले एलिमेंट्स असतील, बीमधले एलिमेंट नसतील. म्हणजे तो सेट आपण कसा रिप्रेझेंट करणार, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए बट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. ठीक आहे. मग त्याची वेन डायग्रॅम बघा. पहिला आपण एक रेक्टँगल घेणार, युनिव्हर्सल सेट, आणि ए आणि बी हा सेट डिफाईन करणार. आणि मग आता आपण ए मायनस बी हा रिजन आपल्याला शेड करून दाखवायचा आहे की तो कोणता येईल. ठीक आहे. मग काय करणार, रेक्टँगल काढला, युनिव्हर्सल सेट, ए आणि बी हे एकमेकांच्यात इंटरसेक्ट करून दाखवले. मग त्यातला आपण ए मायनस बी हा आपल्याला रिजन शेड करायचा आहे. म्हणजेच आपण काय करणार, ए मायनस बी म्हणजे काय, प्लस ए मायनस बी, म्हणजे त्यात एमधले एलिमेंट्स आहेत पण बीमधले एलिमेंट्स नाही आहेत. म्हणजे हा जो कॉमन पोर्शन आहे दोघांच्यातला तो येणार नाही, कारण तो बीमध्ये आहे. हा जो मधला कॉमन पोर्शन आहे तो बीमध्ये पण येतो आहे, बी या सर्कलमध्ये. त्यामुळे तो बी कंप्लीट सोडायचा आणि राहिलेला जो आहे तो काय येईल, मग ए मायनस बी येईल. ठीक आहे. आणि सिमिलरली बी मायनस एमध्ये काय येईल, मग आता इथं काय येईल, प्लस बी मायनस ए, म्हणजे त्या सेटमध्ये बीमधले एलिमेंट्स असतील आणि एमधले एलिमेंट्स नसतील. म्हणजे ते आपण कसं रिप्रेझेंट करणार, सेट एक्स सच दॅट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. ठीक आहे. रिमार्क बघा त्यावर. फर्स्ट, ए मायनस बी इज अ सबसेट ऑफ ए अँड बी मायनस ए इज अ सबसेट ऑफ बी. या डायग्रॅमवरून बघू शकताय तुम्ही, ए मायनस बी हा जो आपण शेड केला आहे रिजन, तो सबसेट कशाचा आहे, एचा आहे. बीचा आहे का, नाही आहे. तसा बी मायनस ए हा राईट साईडचा जो आहे बी मायनस ए लिहिला आहे तो सबसेट कशाचा येईल, बीचा येईल. एचा येईल काय, नाही येईल. ठीक आहे. कळली फर्स्ट प्रॉपर्टी. नेक्स्ट बघा, द सेट ए मायनस बी, ए इंटरसेक्शन बी, बी मायनस ए आर म्युच्युअली डिसजॉईंट सेट्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिसजॉईंट सेटची डेफिनेशन बघितले. काय असतात ते, डिसजॉईंट म्हणजे त्यांच्यात एकही एलिमेंट कॉमन नसतोय. आता इथं जर आपण बघितलं ही डायग्रॅम, तर हा शेड केलेला जो रिजन आहे तो काय आहे, ए मायनस बी आहे. राईट साईडचा जो रिजन आहे म्हणजे मिडल, आणि जो मिडल पार्ट आहे ए मायनस बीचा लागून जो छोटा मिडल पार्ट आहे तो काय असतोय, ए आणि बीचा कॉमन पार्ट म्हणजे ए इंटरसेक्शन बी. आणि तो सोडून राईट साईडचा जो पार्ट आहे तो काय आहे, बी मायनस ए. म्हणजे हे जे तीन सेट्स आहेत, ए मायनस बी मधला ए इंटरसेक्शन बी आणि बी मायनस ए, हे काय झाले, मग डिसजॉईंट सेट्स झाले. ठीक आहे. त्यात एकही एलिमेंट कॉमन नाही. कळालं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉपर्टी, ए मायनस बी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट अँड बी मायनस ए इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. आता हे आपण वेन डायग्रॅमनीच बघायचं असते. ए मायनस बी हा कोणता, हा पोर्शन आहे ए मायनस बी, आणि आपल्याला ते कशासोबत इक्वल दाखवायचं आहे, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता आपण बघूया ते येते काय. ए मायनस बी
ठीक आहे. हा आपण शेड केला आहे तो A मायनस बी आहे. आता आपल्याला अजून एक काय काढायचं आहे, A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. आता A हा सेट आहे, त्याचा आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचा आहे B कॉम्प्लिमेंटसोबत. मग B कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, हा B राईट साईडचा जो गोल आहे, सर्कल आहे, तो कम्प्लीट सोडायचा आणि राहिलेला म्हणजे पोर्शन काय येईल, B कॉम्प्लिमेंट. म्हणजेच ॲक्च्युली A मायनस बी जो शेड केलेला रिजन आहे तो म्हणजेच काय असतोय, B कॉम्प्लिमेंट असतोय. मग आपण A आणि एचं जर इंटरसेक्शन घेतलं कम्प्लीट, ए हा जो लेफ्ट हँडचा सर्कल आहे त्याचं इंटरसेक्शन घेतलं बी कॉम्प्लिमेंटसोबत, तर मग आपल्याला ऑब्वियसली काय मिळेल, ए मायनस बी मिळेल. ठीक आहे. तसंच बी मायनस ए इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ठीक आहे. फोर्थ बघा, ए युनियन बी इज इक्वल टू ए मायनस बी युनियन विथ ए इंटरसेक्शन बी युनियन विथ बी मायनस ए. आता ए युनियन बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे ए युनियन बीमध्ये एमधले पण एलिमेंट सगळे असतात आणि बीमधले पण एलिमेंट सगळे असतात. मग आपण ते डायग्रॅमॅटिकली बघूया. आपण रेक्टँगल काढला, युनिव्हर्सल सेट ए आणि बी हा एकमेकांच्यात इंटरसेक्ट करून दाखवला. मग ए मायनस बी हा पोर्शन काय येतो हे आपण बघितले, लेफ्ट साईडचा पोर्शन येतो आहे ए आणि बीमधला कॉमन सोडून. मधला जो पोर्शन आहे तो काय असतो आहे, कॉमन पोर्शन ए इंटरसेक्शन बी. आणि राईट साईडचा जो पोर्शन आहे तो काय आहे, बी मायनस ए, हे आपण बघितले. मग आता आपल्याला ए युनियन बी जर काढायचं असेल तर हे तिन्ही जे पोर्शन लिहिले ते एकत्र करावे लागतील, कारण ते ए आणि बीचाच पार्ट आहे. मग ए युनियन बी म्हणजे काय, एमधले सगळे एलिमेंट्स बीमधले सगळे एलिमेंट्स आणि त्यांच्यातले कॉमन एलिमेंट्स पण आपण घेणार. त्यामुळे काय येईल मग ते ए मायनस बी युनियन विथ ए इंटरसेक्शन बी युनियन विथ बी मायनस ए. ठीक आहे. राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.